लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. एलिमिनेशन मेथडच बघतोय. सोपं उदाहरणाच्या ऐवजी थोडं अधिक काम करावं लागेल. नाउ यू हॅव टू इक्वेशन्स x plus y is equal to 4. So let us call the first equation as 1 and call second equation 2x minus 5y is equal to 1. Call this equation as 2. आता इथे तुम्ही बघितलं तर कुठेच असं नाहीये की कोएफिशिएंट सेम आहेत किंवा अपोजिट साइन मध्ये आहेत. इथे x चा कोएफिशिएंट 1 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे -5 आहे. त्यामुळे बेरीज किंवा काहीच करून तुम्हाला एलिमिनेशन होणार नाही. मग अशा वेळी यू हॅव टू मेक कोएफिशिएंट सेम और इन द अपोजिट साइड. आता शक्यतो एकाला मायनस आहे आणि एकाला प्लस आहे तर तो एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करावा, कारण ऍडिशन करून आपल्याला फक्त जर ह्यांचे सेम केले तर आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागेल. केली तरी चालेल, काय हरकत नाही. इथे 5y आहे, इथे तुम्हाला 5y आलं की तुमचं काम सोपं होईल. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 5. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 5 व्हॉट यू गेट इज 5x plus 5y is equal to 20. काही वेळा आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो, इकडे जर मल्टिप्लाय करायचं राहतं त्यामुळे इकडे आपण 4च लिहितो आणि मग चुका लावतो. नाउ कॉल दिस इक्वेशन एज 3. आता इथे बघा, इन दिस इक्वेशन यू हॅव -5y अँड इन दिस इक्वेशन यू हॅव 5y. म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन केली की आपल्याला y एलिमिनेट होणार आहे. सो ऍडिंग इक्वेशन 2 and 3. सो यू कॅन राईट ऍडिंग इक्वेशन्स 2 and 3. So it is 2x minus 5y is equal to 1 and 5x plus 5y is equal to 20. When you add these two, adding 2x plus 5x, that is 7x, this will get cancelled. It is equal to 21. So x is equal to 3. You get. आता ही आलेली x equal to 3 व्हॅल्यू तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये ठेवली तर चालेल. And substituting this x is equal to 3 in equation 1, वाक्य लिहायचं आपण. So x plus y is equal to 4. Value of x is 3 plus y is equal to 4. So y is equal to 1. So 3, 1 is the solution of given equations. त्यामुळे एलिमिनेशन करताना एखादी स्टेप आपल्याला एक्स्ट्रा करावी लागू शकते. आता कोएफिशिएंटचं ऑब्झर्वेशन करून आणखीन एक उदाहरण लगेच घेतलंय मी, ते पण बघून टाकूया. ऑब्झर्व द फर्स्ट इक्वेशन. इट इज 3x plus y is equal to 5. And second equation is 2x plus 3y is equal to 1. Suppose this is equation 2. आता इथे तर तुम्हाला मगाच्या सारखं नाही. मगाच्या इक्वेशन मध्ये इथे पॉझिटिव्ह होतं, इथे निगेटिव्ह होतं. आता इथे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत आणि दोन्ही निगेटिव्ह आहेत, पण आकडे मात्र म्हणजे कोएफिशिएंट्स कुठेही सेम नाहीत. आता इथे तुम्हाला चॉईस आहे, यू कॅन एलिमिनेट x और यू कॅन एलिमिनेट y. आता सेम करायचं आहे, इथे 3x आहे, इथे 2x आहे. सेम करायचं झालं तर 6x करावं लागेल. म्हणजे ह्याला पण 2 ने गुणायला लागेल आणि ह्याला पण 3 ने गुणावं लागेल. त्याच्यापेक्षा इथे 3y आहे आणि इथे y आहे, म्हणजे ह्याला जर आपण फक्त 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 3y मिळेल. त्यामुळे आपण काय करणार आहोत, आपल्याला सोपं काय वाटतं आपण ठरवायचं. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. सो इट गिव्स यू 9x plus 3y is equal to 5. So this is equation 3. पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, ह्याला 3 ने, याला 3 ने आणि याला 3 ने. सो इट गिव्स यू दिस वन. नाउ सी ऑब्झर्व दिस इक्वेशन अँड दिस इक्वेशन. आता आपण ठरवायचंय, वजाबाकी तर करावीच लागणार आहे, कारण इथे 3y आणि इथे 3y आहे. 2 मधून 3 वजा करायचे की 3 मधून 2 वजा करायचे, आपण जसं लिहिणार आहोत तसं आपण करणार आहोत. सबट्रॅक्टिंग. आता थोडी म्हणजे काळजी अशी घेऊया की हे 5 वजा 1 करायला निगेटिव्ह येणार नाहीये. त्यामुळे आपण इक्वेशन 2 हे 3 मधून वजा करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. इंग्लिश मध्ये लिहिताना आपल्याला ते उलट लिहावं लागतं. ऍक्च्युअली मी 3 वजा 2 करणार आहे, पण लिहिताना मी सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. So it gives you 9x plus 3y is equal to 5 and 2x plus 3y is equal to 1. आता मी सबट्रॅक्ट करणार आहे, त्यामुळे साइन चेंज होतील. दिस बिकम्स निगेटिव्ह, दिस बिकम्स निगेटिव्ह अँड दिस बिकम्स निगेटिव्ह. सो 9x minus 2x, that is 7x. This 3y will get cancelled and that is equal to 5 minus 1, that is, so value of x is 4/7. आता इथे आपल्याला जी व्हॅल्यू आली आहे ती अशी फार म्हणजे इंटिजर आलेली नाहीये, त्यामुळे थोडं कॅल्क्युलेशन अधिक काळजीपूर्वक तुम्हाला करावं लागेल. आता ही व्हॅल्यू आपण कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया, याच्यातच ठेवूया कारण अधिक सोपं आहे. सो इट इज
substituting the value of x is equal to 4 by 7 in equation suppose 1, so it gives you 3x plus y is equal to 5. So 3 into 4 by 7 plus y is equal to 5. So it is 12 by 7 plus y is equal to 5. So y is equal to 5 minus 12 by 7. काही विद्यार्थी ही टर्म इकडे ट्रान्सफर करताना 7 by 12 करतात. आपण काय भागत नाही होत, सबट्रॅक्ट करतोय, त्यामुळे ते तसंच राहील. आता 7 5 35 35 minus 12 upon 7. So it is 23 by 7. So value of y is 23 by 7. व्हॅल्यू अशी आली म्हणजे आपलं काही चुकलं असं त्याचा अर्थ नाही. आपण नक्की चुकलो नाही होत ना एवढी खात्री करा, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन करताना आपल्याला अधिक काळजी घ्यायला पाहिजे. आता उत्तर शेवटी लिहिणार आपण कसं, 4 by 7, 23 by 7 is the solution of the given equations. Okay, you have one more equation you have to solve using elimination method. Now see this equation. Normally in general form you have ax plus by plus c is equal to 0. But when you solve any equation, if the constant is on the right hand side, it is easy to work. So let us write down the equation in that form. So it gives you 3x minus 4y is equal to 15. Call this equation as 1. And you arrange again this equation in the same form. First x, then y. So x plus y. आता इथे y म्हणजे तो प्लसच आहे, is equal to minus 2. Call this equation as 2. त्यामुळे हे आधी पहिली स्टेप तुम्हाला करायला पाहिजे. आता इथे 3x आहे, इथे x आहे, इथे minus 4y आहे, इथे y आहे. त्यामुळे हे मायनस आहे आणि हे प्लस आहे. शक्यतो एक प्लस आणि एक मायनस असेल तो कोएफिशिएंट सेम करण्याचा प्रयत्न करायचो. सो मल्टिप्लाय द इक्वेशन 2 by 4. So multiplying equation 2 by 4, what you get is 4x plus 4y is equal to, when you multiply this by 4 gives you minus x. Suppose this is equation 3. आता तुम्हाला इक्वेशन 1 आणि 3 चे ऍडिशन करायचं. सो ऍडिंग equations 1 and 3. So खरं म्हणजे लिहायला हरकत नाही तुम्हाला. 3x minus 4y is equal to 15 and 4x plus 4y is equal to minus 8. आपण ऍडिशन करतो. This is 7x cancelled is equal to 7. 15 minus 8 ऍडिंग केलं तरी minus 8 आहे. So it gives you x is equal to 1. So when you put this value of, आता याच्यात ठेवायच्या ऐवजी याच्यात ठेवा, because this is easy to solve. So substituting value x is equal to 1 in equation 2, what it gives you, x plus y is equal to minus 2. So 1 plus y is equal to minus 2. So y is equal to minus 2 minus 1. So y is equal to minus 3. So 1 comma minus 3 is the solution of these two equations. आता एलिमिनेशन आपण पुरेसं बघितलंय. आता आपण त्याच्यानंतर दुसरी एक मेथड बघणार आहोत. दॅट मेथड इज कॉल्ड सबस्टिट्यूशन मेथड. नाउ सी द सबस्टिट्यूशन मेथड. आता एलिमिनेशन मेथड का वापरायची नाही, सबस्टिट्यूशनच का वापरायची. काही वेळा सबस्टिट्यूशन मेथड सुद्धा आपल्याला आली पाहिजे, कारण काही ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथडने पटकन उदाहरण सुटू शकतं किंवा काही ठिकाणी ती मेथड वापरावी लागते म्हणून. नाउ ऑब्झर्व द इक्वेशन्स. 8x plus 3y is equal to 11 and 3x minus y is equal to 2. आता हे उदाहरण आपल्याला एलिमिनेशन सोडवता येणार ना, काय येईल तर काय झालं, तुम्ही सुद्धा ट्राय करा. हेच उदाहरण एलिमिनेशन सोडवायचं. आता आपल्याला उत्तर मिळणारच आहे. यू ट्राय टू सॉल्व these equations using elimination method and try to see that you get the same answers. Now आता सबस्टिट्यूशन याचा अर्थ काय की फ्रॉम वन ऑफ द इक्वेशन यू विल ट्राय टू फाइंड व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इन टर्म्स ऑफ अदर व्हेरिएबल अँड देन यू विल पुट दॅट व्हॅल्यू इन द अदर इक्वेशन. आता याच्यातलं सगळ्यात पहिलं इक्वेशन कुठलं शोधायचं, इफ देर पॉसिबिलिटीज. दोन्ही इक्वेशन मध्ये एक तरी एक असा व्हेरिएबल आहे का की ज्याचा कोएफिशिएंट 1 आहे किंवा -1 आहे, तर ते आधी शोधायचं. इथे 8 आहे 3 आहे, म्हणजे ह्याचा काय उपयोग नाही आपल्याला सध्या. आणि इथे आहे 3 आणि इथे -1 आहे. बघा इथे -1 आहे. 1 आणि -1 असलेलं पहिलं शोधायचं. तो -1 आहे तो सरळ इकडे नेला, तर ह्याचं इक्वेशन काय होईल, 3x minus y is equal to 2. आता y जर इकडे नेला आणि 2 जर इकडे आणला, सो इट गिव्स यू 3x minus 2 is equal to y. आता समजा तुम्ही y इकडेच ठेवून हात इकडे नेला आणि मग साइन चेंज केली, तर तुम्हाला
ही व्हॅल्यू, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय? इट इज 3x मायनस 2. व्हॅल्यू नाही मिळाली बट यू गॉट व्हॅल्यू ऑफ वाय इन टर्म्स ऑफ एक्स. आता हे y चीच व्हॅल्यू का? कारण इथे आपल्याला y मध्ये सबस्टिट्यूट करायचं, आपल्याला 3y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येणार नाही, त्यामुळे y मिळाला की आपल्याला ते. आता ही जी व्हॅल्यू आहे y इज इक्वल टू 3x मायनस 2 सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 3x मायनस 2 इन इक्वेशन 1. म्हणजे इथे जिथे y आहे तिथे आपण किती ठेवणार आहोत? 3x मायनस 2 ठेवणार. सबस्टिट्यूशन म्हणजे एकाच्या ठिकाणी आपण दुसरी व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करणार आहोत. सो इट इज 8x plus 3y is equal to 11. So 8x plus 3 into 3x minus 2 is equal to 11. आता बघा याचा फायदा काय झाला? You got one equation in only one variable. Now you can solve it easily to get value of x, and then you can put that value of x here to get value of y. So it is 8x plus multiply by 3 9x minus 6 is equal to 11. 8x plus 9x is 17x is equal to, if you take the 6 on this side gives you 17, so x is equal to 1. So when you solve this using substitution method, again you get value of one variable. Now substituting value in this equation, what gives you? Y is equal to 3 into 1 minus 2, that is 3 minus 2, and that is 1. So what is the solution? 1 comma 1 is solution of these two simultaneous equations. Let us see one more pair of equation, that is simultaneous equation. Now observe the coefficients. Here it is 3, here it is minus 4, here it is 2, and here it is 3. म्हणजे मगाच्या सारखा 1 किंवा -1 आपल्याकडे नाही. जेव्हा अशी स्थिती असेल तेव्हा आपण कुठल्याही इक्वेशन मधून कुठल्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू काढली आणि उरलेल्या इक्वेशन मध्ये ठेवली तरी आपल्याला काही फरक पडत नाही. शक्यतो जो मायनस ज्याच्यात असेल ते आता दोन्हीकडे मायनस आहे, त्यामुळे कुठलीही व्हॅल्यू, सपोज फ्रॉम दिस वन यू फाइंड व्हॅल्यू ऑफ x, दॅट इज सपोज 2x is equal to 10, क्या जरा उल्टे हो गया, 3y plus 10. You want value of x, not 2x. So using x is equal to 3y plus 10 upon 2. Suppose call this as 3. म्हणजे आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. What is that value? जरा tedious आहे. 3y plus 10 upon 2. We will put that value in this equation. So putting value of x in equation 1, what gives you? x च्या ठिकाणी आपण हे ठेवणार आहोत सगळं. So it is 3 into 3y plus 10 upon 2 minus 4y is equal to 16. आता आपल्याला फक्त अडचण एवढीच आहे की हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला सोडवायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आता शक्यतो हा जो डिवायडेड बाय 2 आहे तो आपल्याला घालवण्यासाठी पूर्ण इक्वेशनला आपण जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा जो डिनॉमिनेटर, आता इथून पुढे कसं सोडवायचं याला युनिक मेथड नाही. तुम्ही वेगवेगळ्या मेथडने सोडवू शकता. एखादा डायरेक्ट 3 ने मल्टिप्लाय करेल मग सोडवेल, एखादा 2 घालवण्यासाठी प्रयत्न करेल. इथून पुढे कसं सोडवायचं इट इज अप टू यू. मी असं सोडवेन की डिवायडेड बाय असेल तर आपण पूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा. सो 3 into 3y plus 10, मी ह्याला 2 ने मल्टिप्लाय करतोय त्यामुळे 2 कॅन्सल होतील, त्यामुळे हे एवढंच राहील. मायनस 4y ला 2 ने मल्टिप्लाय केलं 8y येईल, अँड 16 into 2 दॅट इज 32. आता सोपं काय झालं, डिनॉमिनेटर कॅन्सल झाला. नाउ मल्टिप्लाय बाय 3 इनसाइड गिव्स यू 9x plus 30 minus 9y plus 30 minus 8y is equal to 32. So 9y minus 8y gives you y, and 32 minus 30 gives you 2. So though it was looking difficult, you got value of y as 2. आता ह्यापैकी कुठल्याही एका इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू ठेवा किंवा डायरेक्ट इथे y ची व्हॅल्यू ठेवा, म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल. कारण आपल्याला y in terms of x, x in terms of y डायरेक्ट माहितीच आहे. सो x is equal to 3 into 2 plus 10 upon 2, 6 plus 10 upon 2, that is 16 upon 2, that is 8. So what is the solution? This is value of x, so we'll write first, and then value of y is the solution. म्हणजे सबस्टिट्यूशन मेथडने आपण सोडवू शकतो. थोडं फक्त पेशन्स लागतो आपल्याला लिहिण्यासाठी. आता तुम्ही एक काम करू शकता, हेच उदाहरण एलिमिनेशनने सोडवून बघा, उत्तर 8,2 येते. आता थोडंसं व्हेरिफिकेशन करण्यासाठी 8 × 24 वजा 4 × 2 8, 24 वजा 8 केल्यावर 16 येतं, किंवा 8 × 2 16, 16 वजा
6 केल्यावर उत्तर 10 येतं. म्हणजे उत्तर आलं की आपल्याकडे जर वेळ असेल तर जरासं सबस्टिट्यूशन करून आपलं बरोबर आहे की नाही आपण बघू शकतो. ओके.